नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता तेल ठेवलंय मी, लगेच भजने तळायची आपल्याला. एक फराळाचं तळायचंय आणि डाळ पण आहे ना करून ठेवलेली आहे, कारण पुरणपोळी करायची आज. आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे नागपंचमी. एवढा छान योग आहे आज. सोमवार पण श्रावण महिन्यातला पहिला आणि नागपंचमी पण आहे. आणि आज उपवास आहे मला, म्हणजे बऱ्याच जणांना असतोच उपवास, हा धरतातच. भावाचा उपवास असतो ना. तर मी जेव्हा शाळेत जात होते ना, 5वी-6वीला असं, तेव्हापासूनच उपवास करते मी. आणि तोच. आणि आता ही तळणार नव्हते मी, म्हणजे खिचडी डायरेक्ट दुपारी करणार होते. पण काय झालं, सकाळी ना लाईटच नाही, सकाळपासून लाईट नाही, पार डायरेक्ट म्हणजे खूप उशिरा लाईट आली. आणि यांना सोमवार असतो ना आमच्या यांना, तर मग त्यांच्यासाठी म्हटलं चला त्यांना सकाळचं देईन नाश्त्याला. दुपारची खिचडी झाली का मग त्यांना बोलवणारच मी जेवण करायला. पण सकाळचं सकाळी नाश्त्याला सोमवार असतो त्यांना, म्हटलं मग चला त्यांच्यासाठी वेफर तरी तळते. सोमवार आणि शनिवार धरतात श्रावण महिन्यातले ते. वेफर आणि किस तळते. आणि मुलांना पण सकाळी त्यांचा तर नाश्ता झालाय, त्यांना शेवया केल्या होत्या. पण त्यांना पण ऋदूला खूप किस आवडतो माझ्या, त्याच्यामुळे म्हटलं चला. तर बघा मी ना आता त्याच्यात गूळ वगैरे टाकून याला ना जरा कड देते, म्हणजे मग कसं पुरण, म्हणजे डाळ शिजली ना का लगेच पुरण पण करून घेते. 1:30 वाजलेत आता. बाकीचं सगळं घरातलं आवरलंय, फरशी बिरशी. आणि हो, काल बघा मी ही माली साफ केली, दाखव बा वरून मस्त. सगळं धुवून बिवून चकाचक पेपर बिपर बदलले आणि असं चमकल्यावरती भारी वाटतं. हे पण सगळं मस्त चकाचक वरून ते खाली बराच वेळ गेला मला हिला, सगळा दिवस गेला तरी म्हटलं तरी चालेल. आणि खालची जे रॅक आहे ना ते पण पूर्ण म्हणजे साफ केलेत मी. तुम्हाला मी ते नंतर दाखवीन. सगळं व्यवस्थित साफ केलं. आता फक्त ती काढली, ती एक मांडणी ना तेवढी राहिली छोटीवाली, त्याचे म्हणजे पेपर बदलायचे राहिलेत. तशी भांडी त्याच्यावरची स्वच्छ आहे, फक्त पेपर बदलायचे राहिलेत. आता आज तर नाही, उद्या परवा एवढं पण करीन. आता आहे ना याला पटकन कड देऊन घेते आणि पुरण करून घेते, म्हणजे मग आहे ना त्या दोघांना मी झोपवते आणि पटापटा पटापटा करते. तसं आज पाणी पण येणार आहे संध्याकाळी आणि तिकडे देवाकडं पण जायचंय. बघू आता जसं वेळ भेटेल तसं जाऊ लवकरच. आणि तुम्ही काय बनवले मला नक्की सांगा. नागपंचमीला पोळ्या काही का ते कानवले वगैरे बनवतात, माझी आई बनवती बरं का. आणि म्हणतात की आज सत्ते लाईटच गेली बघा. आणि ना ते कानवले ना असे उकडून घेतात बघा, असे पुरणाचे ते बनवतात. त्याचाच नैवेद्य असतो, म्हणजे आपण हे नैवेद्य करतो ना, माझ्या आई त्याच्यावरतीच नैवेद्य दाखवत असती. तर मला ते जमत नाही, मी आपले हेच नैवेद्य करते. आणि इकडले ह्या भागात तर मला म्हणजे कधी दिसले नाही बरं का कोणी कानवले वगैरे केलेले, म्हणजे करत असतील पण तिथं मंदिरापाशी एकाचे पण नैवेद्य असं येत नाही कानवलं बनून. आणि म्हणतात आजच्या दिवशी आजपासून दिवस थोडासा कानवला होतो, म्हणजे दिवस कमी व्हायला लागतो, रात्र मोठी होती असं. आणि बरं आहे, लवकरच रात्र मोठीच पाहिजे, म्हणजे आपल्याला लवकर कामावरून लवकर झोपता येतं असं. तर चला मी ना आता याचं पाणी आटता किती वेळ लागतो काय माहिती. नंतर याच्यात ना जायफळ किसून टाकते, म्हणजे टेस्ट छान येते ना त्याने. आणि साडी घातलीये, अवताराकडे लक्ष नका देऊ, असं सिंपलच. अजून काही तयार नाही झाली, आता साधी साडी घातली. त्या संध्याकाळी पूजेला जाताना पण म्हणजे साधीच साडी घालणार आहे, कारण कसं पाऊस जास्त चालू आहे ना त्यामुळे. आणि खिचडी राहिली बनवायची, सकाळी वेफर तळले होते तेवढे, अजून खिचडी बनवायची मला. मुलांनी असं उघडं ठेवलं, घेतलं ना असं उघडं ठेवलं होतं, लगेच साधळतं ह्या दिवसात. कारण सकाळी लाईटच नव्हती, सकाळपासून किती 11 का 11:30ला लाईट आली आहे. आणि कूट वगैरे करून ठेवलंय शेंगदाण्याचं. आता एवढं हे झालं की मग खिचडी करून बघा. इथं आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. इथं पीठ मळून ठेवलेलं आहे मी, भात सार पण झाला आणि नैवेद्य पण तयार आहेत.
आणि ताटात जे जे लागतं ना ते मी घेतलेलं आहे. हे नैवेद्य घ्यायचे. आणि आता आम्ही सगळे निघालो. तर बघा मी अशी ही साडी घातलेली आहे बांधणीमध्ये. आता नवीन पॅटर्न आलेत अशा साड्यांचे, म्हणजे जुनाच झालाय पण मी तरी पहिल्यांदा घातलेली आहे घेतल्यापासून. काही जास्त घालणं होतच नाही जेव्हा सणासुदी असते तेव्हा. आणि अशी याची फुग्याची नाही का ती बाई, काहीतरी बोलतात त्याला, बुट्टाबाई का काहीतरी असं आहे, पण मी फुग्याचीच म्हणते. ती बाई शिवलेली आहे आणि छान वाटत होती साडी. मला सगळे म्हटले की हा छान वाटते. अशी काठपदराची घालणार होते पण कसं आहे ना, म्हटलं नको, पाऊस पण येतोय, त्याच्यामुळे आपली सिंपलच साडी घालावी जरा. आणि म्हणजे नवीनच आहे, पहिल्यांदाच आज घातलेली आहे नागपंचमीला. तर बघा इथं पुढंच ते मंदिर आहे ना, तिथं जात असतो आपण दरवर्षी. गेल्या वर्षीच्या पण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असं, पण तेव्हा मला वाटतं एवढं शूट नव्हतं घेतलं. तर इथं आता इथं पहिली वारुळाची पूजा करणार आणि ते मंदिर दिसतंय ना माग, तिथं पण आपण जाणार आहे पूजेला. आणि इथं छोटस वारुळ आहे, तिथं सगळ्या बायांनी बघा आता नैवेद्य वगैरे, आणि म्हणजे गावातले सगळे लोक येत असतात तिथं. बायका म्हणजे सगळ्या बायका ह्याच मंदिरात येत असतात. विरोबाचं मंदिर म्हणतात इथं. आणि असं कोणाला काही आपण बोलतो ना, असं काही स्वप्नात वगैरे जरी साप वगैरे काही दिसले ना, तर इथं नारळ फोडला ना का ते यायचे बंद होतात. मला पण अनुभव आहे, मी पण एकदा हे केलेलं आहे. माझ्या स्वप्नात एकदा आलते, साप आला होता, तर मी नारळ फोडलेला, तर तेव्हापासून परत काय आलं नाही. असं प्रत्येकाची श्रद्धेवरती असतं डिपेंड, मी म्हणत नाही अंधश्रद्धा आहे असं. तर बघा आता इथं आपण चला पूजा करूया नागपंचमीची. आणि नागपंचमीची पूजा झाल्यावरती आम्ही फुगड्या वगैरे सगळं खेळलो. आणि पूर्ण व्हिडिओ पहा, मस्त बायकांनी कशा फुगड्या वगैरे खेळल्यात. आणि मी पण पहिल्यांदा एवढी जास्त फुगडी खेळले, 10-12 जणींसंग तर खेळले असन. काही काही एवढं व्हिडिओ पण घेता आला नाही, काय होतंय नाही जमत पटपट असं व्हिडिओ घ्यायला. आणि छकुलीला नेलतं मी सोबत, आणि साक्षीनी पण. आणि रील पण टाकलेली मी एक आपल्या चॅनेल वरती आहे, साक्षीने माझं ते शूट घेतलं होतं. तर मग मी ती एडिट केली आणि छान झाली रील, फोटो वगैरे. ते येईलच आपल्या चॅनेल वरती, तर ते पण पाहिलं तुम्ही विसरू नका. आणि मस्त पूजा वगैरे झाल्या, सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि नंतर मग फुगड्या वगैरे, भारी वाटतं ते वातावरण. आणि मला पण हौस आहे. आणि सगळ्या बायका पण येत होत्या, म्हणत होत्या चल माझ्यासोबत खेळ, माझ्यासोबत खेळ. पण खूप गरगरायला होतं. घरी आलते ना तर माझं असं डोकं गरगरलंच होतं, कारण आपल्याला सवय नसते ना, आणि सारखं गोल 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 गोल, त्याने असं म्हणजे त्रास होतोच. आणि सगळं पूजा वगैरे झाल्यावर फोटो तर एवढे काढले. प्रत्येक जण जे येईन, आता आपल्याला तर माहितीये फोटो म्हणजे आपल्या बायकांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यातला माझा तो खूपच. आणि असं रोड पण आहे ना शेजारी, त्यामुळं कसं मुलांकडे पण जास्त लक्ष ठेवायला लागतं, तसं होतच माझं लक्ष. आणि बघा तिथं पूजा झाल्यावरती इथं मंदिरात हे विरोबाचं मंदिर आहे, पण इथं बायकांना आतमध्ये एंट्री नाही. मुलं लगेच बघा कशी उभी राहिली. म्हटलं नाही नाही तुम्ही नाही यायचं. तर त्यांना म्हटलं अरे हो आम्ही नाही येत, नैवेद्य आणि जे लाह्या असतात ना देवाला, आज दूध वगैरे, म्हटलं ते तुम्ही आतमध्ये ठेवा. तर बघा असं आतमध्ये मंदिर आहे. आणि एका साईडला तिथं केळांचा प्रसाद पण दरवर्षी असतं, म्हणजे काही ना काही प्रसाद, म्हणजे केळीच असतात. तर मग सई तिथं मस्तपैकी, सईला तर केळी खूप आवडतात. मग तिला मी माझ्या माग मंदिरापाशी तिथं उभं केलं होतं. आणि मग आमचं चाललं होतं तिथं फोटो काढायचं. तर ती पण मस्तपैकी तिथं केळं वगैरे तिने खाली, रुदू पण होता. आणि हे असं छोटस मंदिर आहे, पण छान आहे मस्त. आणि आता मस्त आमच्या फुगड्या तुम्ही पहा, आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण फुगड्या खेळले का, आणि मला जमती का. मला नाही एवढं जमत, पण चला खेळले मी जोश मध्ये जराशी. जरा डोकले गरगरतं त्याने ना, त्यामुळं.
आणि मस्त छान नागपंचमी आम्ही सेलिब्रेट केली. आणि घरी आल्यावरती मग तुळशीला आणि घरातले जे आपले देव आहे ना त्यांचे नैवेद्य वगैरे ते पण मग मी त्यांना ठेवले. आणि इथं मी आता घेतलं ते पोळ्या लाटायला. साडी काही चेंज नाही केली, म्हटलं चला मस्त साडीवरतीच पोळ्या वगैरे लाटते. आणि कशी वाटली साडी मला नक्की सांगा बरं का, आणि मला कशी दिसते ते पण नक्की सांगा. सिंपलच आहे पण छान वाटत होते, सगळे असे म्हणत होते. आणि पोळ्या घेतले ते, आणि काही एवढ्या खास नाही बरं का, अजून पण जमत मला, फुटतात ते पण पहिल्यापेक्षा म्हणजे जास्त फुटत नाही, आता थोडे थोडेसे फुटतात पण करते मी. आणि दर्शन बसला होता माझ्या शेजारी आणि ऋतू व्हिडिओ घेत होता, तर त्यांचं एवढं चाललं होतं. मी पोळ्या, त्याला ऋतूला म्हटलं ना की अरे व्हिडिओ घे मी पोळ्या करताना, तर तो दर्शन मला एवढा चिडवत होता, म्हणत होता तुझी एक पण पोळी व्यवस्थित नाही होत, सगळ्या पोळ्या फुटतात असं तसं. म्हटलं अरे मग फुटणारच ना थोड्या थोड्या. मी आता इथं एक 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 पोळी करत होते आणि थोडी थोडीशी कशी जरा फुटतच होती बरं का, जास्त नाही, खाण्याजोग्या झाल्याच होत्या. पण तरी पण अशा मनाजोग्या अजून मला जमत नाही, तुम्हाला तर सांगितलंच मी माग. तरी ट्राय करते, एक अर्धी येती चांगली, एक अर्धी नाही येत, एक अर्धी फुटती असं. पण काही काही चांगल्या झाल्या होत्या. एवढं दाखवता पण नाही आलं तुम्हाला तसं मला व्हिडिओमध्ये, कारण लाईट सारखी जात येत होती. आणि त्यात ह्या पोरांचं पण सारखं काही ना काही चाललं होतं. आणि दर्शन बसलेला तो तर सारखा मला म्हणायचं तुला काही पोळी जमत नाही, तुला काही पोळी जमत नाही. पण बघा एक पोळी फुगली होती, त्याच्यामुळे मला त्यात खूप आनंद होता. एखादी जरी पोळी चांगली झाली ना तर मला म्हणजे खूप आनंद होतो, कारण मला पोळी जास्त आवडती. आणि बघा मी अशी लाटते, मला वाटते लाटताच येत नाही मला व्यवस्थित. मी काय होतंय, चपाती आपण कशी पटपट लाटतो तशी मी पटपट लाटायला जाते, त्याच्यामुळेच कदाचित मला जमत नसेल घाईमध्ये, असं मला तरी वाटतंय. कारण नाही तर पुरण वगैरे परत पीठ सगळं व्यवस्थित असतं, पण कधी कधी असं हळूहळू लाटले का मग चांगली पण येतात. बघा आता ही जमली मला एक शेवटची मस्त पोळी. आणि तुम्ही काय केलं आज मला ते पण नक्की सांगा, पुरणपोळी केली का काय केलं. आणि इकडे दर्शनला म्हटलं तू निघ पहिला इथून. मुलं कशी असे खेचत राहतात, असं चालतच पुढं पण. आणि मला नव्हतं माहिती ऋतू घेत होता व्हिडिओ, मग तो गेला आणि मग मी चेंज केलं जेवायच्या टायमाला. म्हटलं साडीवर कसं एवढं व्यवस्थित जेवता नाही येणार, आणि डाग बीक पडले तर कसले, म्हणून मग म्हटलं जाऊ दे. आणि जेवायला घेतलं आज उपवास, मग उपवास सोडायला घेतलं. मुलांना पण दिलं, म्हणजे माझ्या अगोदर ते त्यांनी पण जेवण केलं. आणि छान झालत्या पोळ्या, पण छान झालत्या पोळ्या, तर झालत्या छान. सार एक नंबर झाला होता, मस्त होता सार. आणि ऋदूला माझ्या खूप जास्त आवडतो बरं का, सार भात आहे ना त्याला जास्त आवडतो. मग मी दुसऱ्या दिवशी पण थोडासा सार उरला होता ना तर केला होता. परत हे केलं होतं भात, आणि मस्त खाला त्यांनी. तर असंच होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.